जातोय। संकल्पनेतून राष्ट्रभक्तीचं हे अभियान सुरू केलं। या अभियानानं आता एका मोठ्या चळवळीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि देशभक्तीच्या भावनेने भारलेल्या या अभियानाचं हे तिसरं वर्ष आहे। अमृत महोत्सवी वर्षात देशात देशभक्तीची लाट पसरली होती। महाराष्ट्रही अतिशय जल्लोषात नागरिकांनी महाराष्ट्रातल्या यात भाग घेतला होता। तिरंगा हाती घेतल्यानंतर प्रत्येकाला एक धन्यतेची भावना मनामध्ये निर्माण होते आणि म्हणून हे अभियान दरवर्षी यशस्वी करणाऱ्या सांस्कृतिक कार्य विभागाचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपण उपस्थिती लाभता त्यामुळे आपलंही अभिनंदन मी करतो। गेली 2 वर्ष महायुतीचं आपलं सर्वसामान्यांचं सरकार राज्यात विकास आणि प्रगती आणि विकास आणि कल्याणकारी योजना अशा प्रकारची सेवा करण्याचं काम या ठिकाणी करत आहे आणि त्यामुळे यावर्षी देखील 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा अभियान राबवलं जातंय। 2.5 कोटी घरं, दुकानं आणि आस्थापना इमारतींवर आपल्याला डौलानं तिरंगा फडकवायचा आहे। त्यातून देशप्रेमाचा एक झंझावात तयार झाला पाहिजे। आपण या देशाचं काहीतरी देणं लागतो आणि या समाजाप्रती आपलं काहीतरी योगदान आहे, कर्तव्य आहे, ही भावना मनामध्ये ठेवून आपली हे देशप्रेमाची भावना मनामध्ये चेतवली गेली पाहिजे। याकडे आपलं लक्ष असणारच आहे, पण आता तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।